जळगाव शहरातील बळीराम पेठ येथील ओम साई मित्र मंडळाच्या वतीने जळगाव ते शिर्डी अशी साईबाबा पालखी पदयात्रेचे आयोजन आज दिनांक 28 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता बळीराम पेठ येथील साईबाबा मंदिर येथून करण्यात आले होते। जळगाव शहरातील विविध मार्गांवरून ही पालखी मार्गस्थ झाली असून 8 दिवसांनी ही पालखी शिर्डी येथे पोहोचणार असून ओम साई मित्रमंडळाचे हे पालखी सोहळ्याचे 20वे वर्ष आहे। यावेळी या पालखी सोहळ्यामध्ये अनेक भाविकांची उपस्थिती होती। या पालखी सोहळ्यासंदर्भात ओम साई मित्रमंडळाचे अध्यक्ष रवींद्र अस्वाल यांनी याबाबत अधिक माहिती दिली। ओम साई मित्रमंडळाचं हे 20वं वर्ष आहे। हे 20 वर्ष बाबाच्या आशीर्वादाने, बाबांच्या प्रेरणेने, बाबाच्या आशीर्वादाने अखंडपणे चालू आहे। आणि आम्ही बाबांना हीच विनंती करू की बाबा, जो आपण व्यसनमुक्तीचा जो आम्हाला आदेश दिलेला आहे, त्या व्यसनमुक्तीचा आदेश आम्ही पालन करतोय आणि पुढेही करत राहू। आमच्या मंडळाकडून जे जे आम्हाला कार्य करता येतं ते सर्व आम्ही करत राहतो। कसा प्रवास असतो, किती दिवसाचा प्रवास असतो, कुठून ही पालखी निघते? ही बळीराम पेठ साई मंदिरमधून पालखी निघते। हा आमचा 8 दिवसाचा प्रवास आहे। जळगावहून निघाल्यानंतर पहिला मुक्काम पाळदीला आहे, दुसरा कासोद्याला आहे, तिसरा कचगावला आहे, चौथा तळेगावला आहे, 5वा तांदोळवाडीला आहे, 7वा येसगावला आहे, कोपरगावला आहे आणि 8वा मुक्काम शिर्डीला आहे। रवी अस्वाल, विजूभाऊ झवर व आमचे पदयात्री सर्व सहभागी। याच्यामध्ये आज 450 लोक आम्ही सहभागी होऊन बाबाचा नावात गजरा करत आम्ही जळगाव ते शिर्डी पदयात्रा करत आहोत। साईराम।